निश्चितच पण भारताला मजबूर केलं जातंय विलासजी। भारताला या सगळ्यामध्ये खरं तर आपली लढाई दहशतवादाच्या विरोधातली त्या तळांवरची होती, पण लाहोर सोडा असं अमेरिकन नागरिकांना सांगण्यात येत आहे। ज्या मी येतो सर तुमच्याकडे, अमेरिकन नागरिकांना पाक सोडण्याच्या सूचना अमेरिकेने दिलेल्या आहेत। ज्या प्रकारे आता हे एस्केलेशन होत आहे आणि त्यानंतर निश्चितपणे अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी सूचना जारी केलेल्या आहेत। लाहोरमध्ये आज तिथल्या जे यंत्रणा आहे, रडार यंत्रणा, त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न भारताने केलेला होता आणि त्याच्यानंतर हा मेसेज अतिशय महत्त्वाचा मानला जातोय, लाहोर सोडा आणि तातडीनं अमेरिकेत परत या। एक गोष्ट मी या ठिकाणी ऍड करू इच्छिते, लाहोर सोडा असं अमेरिकेने आपल्या नागरिकांना सांगितलेलं आहे। त्यामागे एक कारण म्हणजे अमेरिकेला पाकिस्तानवर विश्वास नाहीये, तो आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासाठी फेमस आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तान काहीही करू शकतो आणि त्यावेळेला उत्तर देण्याची वेळ आली तर भारत मागे पुढे बघणार नाही याचा विश्वास अमेरिकेला असेल। त्यामुळेच कदाचित त्यांनी आता लवकरात लवकर लाहोर सोडा अशा सूचना त्यांच्या नागरिकांना दिल्या असतील। निश्चितच विलासजीने मला विचारायचंय की एस्केलेशन करायला मजबूर केलं जाते का भारताला? पाकिस्तानच्या जी कुरापत आहे ती काही थांबत नाहीये। हां, पाकिस्तानला मजबूर, कारण की पाकिस्तानला जे आत्तापर्यंत जे सहकार्य भेटतंय किंवा त्यांना जी मदत भेटते ती चीनकडनं भेटते आणि चीनला नाही आहे, चीनला वाटतंय की भारताने जे मॅन्युफॅक्चरिंग हब आता पुढच्या काही 10 वर्षामध्ये आपण जे डेव्हलपमेंट करू त्या डेव्हलपमेंटमध्ये कोणाच्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा तिथले जे उद्योग आहेत ते भारतामध्ये आले नाही पाहिजे असं त्यांचं एक मत आहे आणि त्यांच्या अंतर्गत तशीच पॉलिसी बनवून त्यांनी याच्या अगोदरसुद्धा इस्रायल आणि इराण यांच्यामधले जे वाद आहे ते निर्माण करून तिथं युद्ध तयार केलं। त्यानंतर इथं तसंच आता त्याच लाईनवरती पाकिस्तानलासुद्धा शह देऊन किंवा त्यांना मदत करून भारताविरुद्ध युद्ध करण्याची किंवा त्यांना पुढे घेऊन येण्याची, भारतामध्ये युद्धामध्ये घेऊन जाण्याची त्यांची तयारी आम्हाला दिसत आहे इंटरनॅशनल लेवलवर। काकतीकर सर, या सगळ्याचे परिणाम काय होऊ शकतात? पाकिस्तानला एका मोठ्या सैन्य कारवाईला सामोरं जावं लागू शकतं? काही तांत्रिक कारणामुळे सरांपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण आताची या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी। निश्चितच विलास, आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी, सजा मिलकर के रहेगी। तर विलास, एक मोठा हल्ला म्हणावा लागेल भारताकडून, कारण भारतानं आधी फक्त जे टेररिस्ट कॅम्प होते त्याला लक्ष केलं होतं, पण पाकिस्ताननं कुरापती सुरूच ठेवल्या, भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आता करारा जवाब नेमका कसा असतो ते भारतानं दाखवून दिलेलं आहे। पाकिस्तानमध्ये घुसून लाहोर, जे हार्ट ऑफ पाकिस्तान मानलं जातं, पंजाब प्रांतातील एक महत्त्वाचं शहर आहे, त्या ठिकाणी भारतानं ही कारवाई केली आहे। त्यामुळं आणखी एक मोठा धडा पाकिस्तानला म्हणावा लागेल। निश्चितच एअर डिफेन्स सिस्टीम जी कणा म्हणून ओळखली जाते, संरक्षण कवच आहे ते, आणि हे कवचच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आज झाला आणि तो यशस्वी करून दाखवलेला आपल्या भारतीय सैन्यानं। सगळ्यात महत्त्वाचं बघा की कुठल्याही प्रकारचं ड्रोन असेल, मिसाईल असेल, क्रूज मिसाईल असेल, लढाऊ विमान असेल, हे सगळं थोपवण्याची जबाबदारी ज्या सिस्टीमवरती आहे, एअर डिफेन्स सिस्टीमवरती, ती सिस्टीमच तोडण्याचा प्रयत्न भारताकडून यशस्वीरित्या करण्यात आला। पाकिस्तानला हे कळत नव्हतं की हे ड्रोन आले कुठून, हे उद्ध्वस्त झालं कसं आणि हे ब्लास्ट नेमके काय झाले। लोक सांगत होते की इथं ड्रोन आले आणि ते भारतीय ड्रोन होते आणि ते केलं, पण शेवटी या सगळ्याचा जो एक प्रकारे संभ्रम होता तो दूर झालेला आहे आणि हे भारतानं केलेला अटॅक होता आणि तो मजबूर केलाय, पाकिस्ताननं आपल्याला मजबूर केलंय। कारण काल झालेल्या दहशतवादी तळांवरच्या हल्ल्याच्या नंतर पाकिस्तान शांत बसेल, ऑपरेशन सिंदूरच्या नंतर असं वाटलं होतं, पण त्यांनी 15 शहरांवरती भारताच्या हल्ला करण्याचा एक नापाक प्रयत्न केला, जो आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पूर्णपणे अपयशी ठरवला। निश्चितच विलास, आपण ही जी दृश्य बघतोय त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसते लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम, रडार सिस्टीम ही कशा पद्धतीनं उद्ध्वस्त झालेली आहे। पाकिस्तानचा प्लॅन होता भारतातील काही ठिकाणावर लक्ष करण्याचा, मात्र तो प्लॅन हाणून पाडतानाच भारतानं त्यांची जी डिफेन्स सिस्टीम होती ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे। काकतीकर सर, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत?
याबद्दल मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की लाहोर एरियामध्ये रडार स्टेशन आणखीन एअर डिफेन्स सिस्टीम डिस्ट्रॉय केल्यानंतर इंडियन एअरफोर्स आणि आपली मिसाईल्स आणि त्याचप्रमाणे आपले ड्रोन्स यांच्यासाठी एक डीप अटॅक करण्याकरता एक कॉरिडॉर खुला होईल, हेही लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि हे एका पद्धतीने हा अटॅक करण्यात आला असेल असं मला वाटतं. आणि हे जर झालं तर पाकिस्तान विल बी डिफेन्सलेस अगेन्स्ट ही जी आपली हवाई सैन्य शक्ती आहे त्याच्यापुढे पाकिस्तानची परिस्थिती फार वाईट होण्याची शक्यता निर्माण होईल असं मला वाटतं. ज्या पद्धतीने हे काम चालू आहे त्या पद्धतीने. निश्चितच. काकतीकर सर, आणखी एक प्रश्न आहे. तुम्ही जसं आता सांगितलं की एक प्रकारे जी डिफेन्स सिस्टीम होती पाकिस्तानची ती उद्ध्वस्त करण्यात आली आहे. याच्यावरून आता पाकिस्ताननं स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलेला आहे आणि आता भारताला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर ते अधिक सोपं झालेलं आहे असं म्हणता येईल. काकतीकर सर, यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. मात्र पाकचा जो ड्रोन हल्ला होता तो कशा पद्धतीने आपल्यासोबत त्यांना विचारू शकतो. त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो. सोनवणे सर, जसं काकतीकर सरांनी सांगितलंय की एक प्रकारे जी डिफेन्स सिस्टीम आहे पाकिस्तानची ती उद्ध्वस्त करण्यात आली आहे. आता कोणत्याही प्रकारची डिफेन्स सिस्टीम नसेल. डिफेन्स सिस्टीम असली तरी पण जे आता मागच्या मंगळवारी रात्री ज्या पद्धतीनं भारतानं कोणत्याही प्रकारचं एस्केलेशन न करता पाकिस्तानच्या हद्दीमध्ये न घुसता 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली होती, टेररिस्ट कॅम्प उद्ध्वस्त केले होते, सगळेजण झोपेत होते. आता तर जी नावाला डिफेन्स सिस्टीम होती तीही उडवून टाकलेली आहे.